असं गरमागरम पानगीवर थोडंसं लोणी घालायचं. तुम्ही तूप घातलं तरी सुद्धा चालेल. तिखट पानगीवर लोणी घालायचं आणि गोड जी पानगी मी करणार आहे त्याच्यावर तूप घालून खायचं. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज बऱ्याच जणांना माहीत नसणारा आपण पदार्थ करणार आहे, तर ती म्हणजे कोकणातली पानगी. आणि पानगी म्हणलं तर त्याच्यासाठी पानं लागतात आणि ती पानं शहरात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. आज मला केळीचं पान मिळालंय, त्याच्यामुळे मी हा पदार्थ करून दाखवणार आहे. तर ही जी पानगी आहे ती कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे, पण थोडासा आपण बदल पण करणार आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पानगी मी तुम्हाला दाखवणार आहे, एक तिखट आणि एक गोड. तर कोकणातला पदार्थ आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागेल. तर आधी आपण जी पारंपरिक जी रेसिपी आहे तर ती करूया. तर त्याच्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलंय, साधारण 1 वाटी घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. थोडीशी घालणार आहे जिऱ्याची पूड. तुम्ही जिरं, हिरवी मिरची असं वाटण केलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे मिरचीचं वाटण आहे, तिखट मिरची आहे ही. तर हे मिरचीचं वाटण मी घातलंय, जिऱ्याची पूड आधीच घातली आहे, थोडंसं मीठ घातलंय. खरं तर याला फारसं जास्त साहित्य लागत नाही, अगदी घरच्या पदार्थामध्ये ही पानगी खूप मस्त होते. त्याच्यानंतर हे आहे ताक. तर हे ताक आपण याच्यामध्ये घालणार आहे. ताक किती आंबट आहे त्यानुसार त्याचं प्रमाण ठरवायचं. मी आधी अर्धी वाटी ताक घालते त्याच्यात. आता लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ सैलसर भिजवून घ्यायचंय. या पदार्थाचं वैशिष्ट्य असं आहे की अजिबात तेल तुपाचा वापर न करता सुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो. पण थोडंसं चवीसाठी म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. पण ज्यांना अजिबात तेल तूप खायचं नाही तर त्यांनी न घालता सुद्धा केलं तरी चालेल, कारण आपण याच्यामध्ये हे ताकात भिजवलेलं असल्यामुळे हे तसं पण चिवट वगैरे होत नाही, छान खुसखुशीत होते पानगी. तांदळाच्या पिठाचीच पानगी करतात, पण मी आज तुम्हाला कणकेची सुद्धा म्हणजेच गव्हाच्या पिठाची सुद्धा पानगी करून दाखवणार आहे. ती पण पानगी खूप छान लागते चवीला. तुम्ही याच्यामध्ये लसूण वगैरे पण घालून करू शकता, पण मी पारंपरिक पानगी दाखवते, त्याच्यामध्ये काही लसूण वगैरे घालत नाही. आता श्रावण महिन्यामध्ये वगैरे आपण वेगवेगळ्या कारणासाठी ही केळीची पानं आणत असतो. केळीची पानं घरामध्ये असतात किंवा बाजारामध्ये सुद्धा ही केळीची पानं मिळतात. तर तेव्हा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि नो ऑनियन गार्लिक असा हा पदार्थ आपण करू शकतो. त्याच्यामुळं चातुर्मासामध्ये वगैरे आवर्जून कोकणात वगैरे हा पदार्थ करतात. माझ्या माहितीप्रमाणे गणपतीत वगैरे सुद्धा नैवेद्याला हा पदार्थ करायची पद्धत आहे. असं साधारण इडलीचं जे बॅटर असतं ना, साधारण तेवढं असं आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते, अगदी साधारण 1 टीस्पून तेल घातलंय मी. आता हे आपलं जे तिखट पानगीचं जे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवू. सॉरी, त्याच्यामध्ये मी आलं घालायची विसरले. थोडंसं आलं घालायचं, मस्त वास येतो त्याचा. त्याच्यानंतर ही कोथिंबीर घेतली आहे, ही कोथिंबीर पण मी घालते याच्यात. पुन्हा एकदा मिक्स करून हे मी बाजूला ठेवते आणि मग आपण आपलं गोड पानगीचं जे बॅटर आहे तर ते करूया. त्याच्यासाठी मी घेतली ही कणिक घेतली आहे, म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी घालणार आहे थोडंसं. आता ही पानगी फार गोड नसते, पण तरी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे साधारण 1 वाटीभर पीठ आहे, तर मी 1 मोठा टेबलस्पून गुळ असा पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे. थोडंसं पाणी हे घालते आणि मग जसं लागेल तसं आपण साधं पाणी घालून हे पीठ भिजवूया. 1 चिमूटभर मीठ घालूया. 1 छोट्या चमच्याने अर्धा चमचा ही मी सुंठेची पूड घेतली आहे. सुंठेची पूड आपण अगदी घरात पण सहज करू शकतो. आलं असतं तर ते पातळ काचऱ्या करून घ्यायच्या, त्या वाळवायच्या आणि मिक्सरमध्ये जेव्हा ते वाळतं तेव्हा त्याच्यानंतर त्याची बारीक पूड करून अशी सुंठेची पूड अगदी घरच्या घरात आपल्याला सहज मिळते. छान वास येतोय बघा. आता खूप दिवस झाले करून, पण वास तसाच टिकू नये याच्याऐवजी तुम्ही वेलदोडा किंवा जायफळाची पूड पण घालू शकता. आता हे गव्हाचं पीठ आहे, तर त्याच्यामध्ये गाठी होतात. त्याच्यामुळे चमच्याने वगैरे करण्यापेक्षा जेव्हा आपण असं हाताने करतो तर तेव्हा ते लवकर भिजवलं जातं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हे हातानेच भिजवून घेणार आहे.
थोडंसं दूध घालतीये. तुम्ही पूर्ण दुधात भिजवलं तरी सुद्धा चालेल किंवा दूध न घालता पाण्यात भिजवलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. तर आता ह्या सगळ्या गाठी मोडल्या गेलेल्या आहेत. आता आपण हे पीठ बाजूला ठेवू. ह्याच्यात थोडंसं तूप घालूया. एक छोटा टीस्पून तूप मी घातलेलं आहे. आता हे परत एकदा मिक्स करते आणि बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर मी एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. केळीच्या पानाचं वैशिष्ट्यच असं आहे की याला आपण काहीही तेल तूप न लावता ह्या पानगी ह्याच्यावर करू शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लावू शकता, पण गरज नाहीये. तर आता ह्याच्यावर आपण पानगी करूया. जसं मी आधी म्हटलं तसं तवा मी तापत ठेवलेला आहे. आधी आपण तिखट पानगी करू. ही बाजू खाली करायची आणि डार्क रंगाची जी बाजू आहे तर ती वर करायची. मी अगदी पुसट असा तुपाचा हात लावलेला आहे. आता ह्याच्यावर आपण पानगी पसरून घेऊया. तुम्हाला गोल किंवा आयताकृती कशी पानगी पसरायची असेल तशी पसरू शकता तुम्ही. जेवढी पातळ पसरू तर तेवढी ती चवीला चांगली लागते, भाजली पण लवकर जाते. आणि ह्या पानगीसाठी तुम्ही हिरवी चटणी वगैरे करू शकता, पण काही चटणी वगैरे न करता नुसत्या लोणच्याबरोबर, तुपाबरोबर, लोण्याबरोबर पानगी खूप छान लागते. हे पान असं झाकायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि आता हे आपण तव्यावर ठेवूया. अशाच पद्धतीने मी गोड पण पानगी करून घेते. ही आहे कणकेची म्हणजेच गव्हाच्या पिठाची पानगी आहे. ही पण अशीच छान पसरून घेऊया. आपली तिखट पानगी गॅसवर भाजली जाते. तोपर्यंत आपण हे तयार करून घेऊ. ही पानं आपण अजून एकदा वापरू शकतो, कारण शहरामध्ये काही मुबलक एवढी केळीची पानं आपल्याला मिळत नाही. पण कोकणामध्ये किंवा शेतामधून वगैरे भरपूर केळीची पानं असतात. त्यांनी हा पदार्थ नक्की करून बघा. पारंपरिक पानगीत काहीच लागत नाही, पण मी आपल्या सजावटीसाठी थोडेसे काजू घालणार आहे. आपली ही पानगी झाली आहे का बघूया. हे बघा, हे असं पान सुटायला लागलं की याचा अर्थ पानगी झाली असं समजायचं. साधारण 1 ते 1.5 मिनिटात पानगी होते. आता हे पान आपण उलटून घेऊया. असा पानाचा रंग बदलला पाहिजे. आता थोडंसं दाबायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडा वेळ आपल्याला असंच 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायचंय. हे बघा, सहज असं पान अगदी सुटं होतं. हे काढून टाकलं तरी चालेल, पण मी आता ते जॉईंट ठेवलंय त्याच्यामुळे तसंच ठेवते. अशा पानाच्या रेषा उमटलेल्या सुद्धा खूप छान दिसतात. पानगी आपली झालेली आहे. आपण ही काढून घेऊया. त्यानंतर ही जी गुळाची पानगी आहे तर ती आपण भाजायला ठेवू. खालच्या बाजूनी पानगी झाली आहे, मी उलटून घेते ती. खालच्या बाजूनी होतीये तोपर्यंत आपण हे बघा अशी अगदी अलगद हे पान सुटतं. तुम्ही जर याच्यापेक्षा थोडीशी जाड घातली तर ते आणखीन लवकर सुटेल. आता हे खालच्या बाजूनी झालं की दोन्ही पानग्या मी तुम्हाला दाखवते. आणि याच्यासाठी कुठलीही चटणी वगैरे जास्तीची लागत नाही. घरात जी आहे ती कोरडी चटणी, पूड चटणी, दाण्याची चटणी किंवा लोणचं काहीही आपण घेऊ शकतो. खूप छान लागतं ते. ही पण पानगी आपली झालेली आहे. हे बघा किती सहज निघते. आता ही आपण सर्व करून घेऊया.
हे गोड पानगी बरोबर लिंबाचं जे लिंबू क्रश म्हणतो तर ते लोणचं आहे। त्याचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे। त्याच्यानंतर हा लिंबाचा ठेचा आहे, त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन। तुम्हाला हवं तर अशी कुठली कोरडी चटणी पण तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता। पानगी आपण सर्व करूया। आणि आता गोड पानगी। वाह, कशी मस्त दिसते ना, खूप छान वास पण येतोय। तर हा पारंपरिक पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।